नमस्कार मित्रांनो, सर्व आरोग्यप्रेमी योग साधकांचे मी योग विद्याधाम धुळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। अनेक साधकांची अशी इच्छा होती की मी एक असा व्हिडिओ तयार करावा की ज्यामध्ये योग वर्गाचा सराव कसा करावा याविषयीचे प्रात्यक्षिक सादर केलेले आहे। सध्याचे युग धकाधकीचे, ताणतणावाचे व मानसिक विकार प्राबल्य असणारे आहे। सर्वांची जगण्यासाठी प्रचंड धावपळ व स्पर्धा सुरू आहे। यातूनच उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा इत्यादी विकार ऐन तारुण्यात होत आहेत। अनेक वैज्ञानिक शोध लागूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे माणसाची प्रतिकार शक्ती जबरदस्त असणे आवश्यक आहे। त्यावर एकच उपाय, करे योग रहे निरोग। म्हणून मी सराव वर्गासाठी आज योग प्रक्रिया सादर करत आहे। चला तर मग सुरुवात करूया ओंकाराने। सुरुवातीला ओंकार व प्रार्थना। बैठक स्थिती घ्यायची आहे। बैठक स्थितीमध्ये पद्मासन घेऊ शकतात, सहज आसन घेऊ शकतात अथवा वज्रासन घेतले तरी चालेल। शक्यतो पद्मासन घ्या। पाठ सरळ असेल, मान सरळ असेल, डोळे अलगदपणे बंद। दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा। मनात कोणतेही विचार नाही, ओंकार ध्यान करणार आहोत। ओंकारामध्ये अ, उ आणि म चा उच्चार करणार आहोत। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः, गुरुवे नमः। दोन्ही हातांचं घर्षण करा। हातांमध्ये निर्माण झालेली ऊब डोळ्यांना अलगदपणे द्यायची आहे। हातांच्या उंजळीत डोळे सावकाशपणे उघडा। वज्रासन, पद्मासन सोडणार आहोत। बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये येणार आहोत। 1 2 3 4। दंड स्थिती पूर्ण। सतरंजीच्या पुढच्या टोकाला यायचं आहे। सूर्यनमस्कारासाठी दोन्ही हात नमस्कार स्थिती। मयेन पात्रेण सत्यस्य अपहितं मुखं ततत्वां पूषण पारुनु सत्यधर्माय दृष्टये। ओम ह्रां मित्राय नमः। एक ग्लास श्वास घेत दोन्ही हात समोरून वर छताच्या दिशेने। 1। मान मागे टाकून पाठीची कमान करा। 2 ला श्वास सोडत सावकाशपणे कमरेतून पुढे वाका। 2। गुडघे मात्र सरळ ठेवा। हात पावलांच्या शेजारी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा। कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा। गुडघे मात्र सरळ असतील। आसनात स्थिर राहण्याचा प्रयत्न करा। 3 ला श्वास घेत डावा पाय मागे। 3। छाती पुढे काढा। दृष्टी छताच्या दिशेने। आपली 15 बोटं एका रेषेत असतील। 4 ला श्वास रोखत उजवा पाय मागे। 4। संपूर्ण शरीराची ताठतिरपी अवस्था। कमर जास्त वर नाही, जास्त खाली नाही। पायाच्या टाचेपासून तर डोक्यापर्यंत घसरगुंडीप्रमाणे शरीराची अवस्था। 5 ला श्वास सोडत गुडघे, छाती, कपाळ जमिनीला। 5। कमरेचा भाग जाणीवपूर्वक वर घ्या। 6 ला श्वास घेत कपाळ, छातीचा भाग वर घ्यायचा आहे। 6। मान मागे टाका, दृष्टी छताच्या दिशेने। 7 ला श्वास सोडत हातापायांची जागा न बदलता कमर वर उचलून घ्या। 7।
टाचा मात्र जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा, टाचा वर घेऊ नका. 8 ला डावा पाय दोन्ही हातांच्या मध्यभागी. 8. रवये नमः. 1 ला श्वास घेत पृष्ठासन. 1. 2 ला श्वास सोडत जाणू भालासन. 2. 3 ला श्वास घेत अर्धभुजंगासन. 3. 4 ला श्वास रोखत हस्तपादासन. 4. संपूर्ण शरीराची ताठतिरपी अवस्था. 5 ला श्वास सोडत अष्टांग आसन. 5. 6 ला श्वास घेत भुजंगासन. 6. 7 ला श्वास सोडत जाणू शिरासन. 7. 8 ला श्वास घेत अर्धभुजंगासन. 8. 9 ला श्वास सोडत जाणू भालासन. 9. 10 ला श्वास घेत पृष्ठासन. 10. हात बाजूने खाली, हातांची नमस्कार स्थिती पूर्ण. श्वास घ्या, श्वास सोडा. ओम रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात बाजूने खाली, नमस्कार स्थिती पूर्ण. पूर्ण सूर्यमंत्र. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. ओम राम ह्रीम रूम रैम रोम रहा. मित्र रवी सूर्य भानु खगपोष्ण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृ अर्क भास्करभ्यो नमो नमः. 1 श्वास सोडत. 2 श्वास घेत. 3 श्वास रोखत. 4 श्वास सोडत. 5 श्वास घेत. 6 सोडत. 7 श्वास घेत. 8 श्वास सोडत. 9 श्वास घेत. 10. हात बाजूने खाली. अशा पद्धतीने 12 सूर्यनमस्कारांचा सराव आपल्याला घरी करायचा आहे. 6 सूर्यनमस्कार डाव्या पायाने व 6 सूर्यनमस्कार उजव्या पायाने. बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. सूर्यनमस्कार झाल्यावर आपण शवासन घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला बैठक स्थितीमध्ये या. 1 2 3 4 बैठक स्थिती पूर्ण. बैठक स्थितीमधून शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. 1 हातांच्या कोपऱ्यांवर. 2 शयन स्थिती पूर्ण. शवासन स्थिती घेणार आहोत. त्यासाठी 1 ला पायात अंतर, 2 ला हातात अंतर, 3 ला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला. पायांच्या टाचा आतल्या बाजूत असतील. हातांचे तळवे छताच्या दिशेने असतील. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. सूर्यनमस्कारामधून आलेला थकवा शवासनामधून आपण कमी करणार आहोत. सूर्यनमस्कार करत असताना ज्या ज्या अवयवांना ताण दाब जाणवला असेल त्या त्या अवयवांना शवासनातून ते अवयव ढिले सोडण्याचा प्रयत्न करा.
श्वसन ध्यान करणार आहोत. सुरुवातीला पोटाचे श्वसन. श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट खाली. श्वास घेत पोट वर, श्वास सोडत पोट खाली. चेस्ट ब्रीदिंग करणार आहोत. श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली. श्वास घेत छातीवर, श्वास सोडत छाती खाली. शोल्डर ब्रीदिंग करणार आहोत. श्वास घेत खांदे अलगदपणे वर, श्वास सोडत खांदे जागेवर. श्वास घेत खांदे अलगदपणे वर, श्वास सोडत खांदे खाली. तीनही श्वसन एकत्रितरित्या करणार आहोत. श्वास घेत पोट छाती खांदेवर, श्वास सोडत खांदे छाती पोट खाली. श्वास घेत पोट छाती खांदेवर, श्वास सोडत खांदे छाती पोट खाली. अशा पद्धतीने आपण शरीरातील संपूर्ण थकवा नाहीसा केलेला आहे. अजूनही आपल्या शरीरामध्ये एखाद्या अंगाला ताण जाणवलं असेल, त्या अवयवापर्यंत मनाने पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण शरीर ढिलं सोडायचंय, रिलॅक्स सोडायचंय. अवयव ध्यान करणार आहोत. यामध्ये मी ज्या ज्या अवयवांची नावं घेईल त्या अवयवांपर्यंत मनाने पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या अवयवांची हालचाल करायची नाही आहे. त्या अवयवांना मनाने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे व सुटणाऱ्या श्वासाबरोबर ते अवयव ढिलं सोडायचं आहे. संपूर्ण या आसनामुळे पायातील अशुद्ध रक्त हृदयाकडे येऊन शुद्ध होते. पाय व कमरेचे स्नायू बळकट होतात. मांड्यांना चांगला आकार येतो. पोटावरील चरबी कमी होऊन वजन कमी होते. आसन स्थिती सोडणार आहोत. श्वास सोडत सावकाशपणे पाय गुडघ्यातून न वाकवता जमिनीवर ठेवा. 1 श्वास घ्या, श्वास सोडा. पुढचं आसन विपरीत करणी करणार आहोत. 1 ला श्वास घेत
दोनही पाय द्विपादमध्ये 1. 2 ला श्वास सोडत कमर उचलून पाय डोक्याच्या दिशेने घ्या. 2. 3 ला हातांनी कमरेला आधार देत पाय सरळ करा. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. दृष्टी पायांच्या बोटांवर असेल. स्थिर सुखम आसनम. योगासन म्हणजे शरीराची एखाद्या अवस्थेत असलेली स्थिरता व सुखकारकता होय. म्हणून प्रत्येक आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. संतोष श्वसन चालू ठेवा. आसन सोडावेसे वाटल्यास हळुवारपणे आसन सोडावे. आसन स्थिती सोडणार आहोत. 1 ला श्वास सोडत पाय डोक्याच्या दिशेने. 1. 2 ला पाठीचा एक मणका जमिनीला टेकायचा आहे. 2. स्थिर राहा. 3 ला श्वास सोडत पाय जमिनीला टेका. 3. दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. पुढचं आसन नौकासन करणार आहोत. त्यासाठी 1 ला श्वास घेत दोनही पाय 45 अंशात सरळ घ्या. 1. मान मात्र जमिनीला असेल. 2 ला पाठ वर उचलून दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडण्यास करा. पाय मात्र गुडघ्यातून सरळ असतील. संपूर्ण लक्ष पायांच्या बोटांकडे. संत श्वसन चालू ठेवा. आसन स्थिती सोडणार आहोत. 1 ला श्वास सोडत मान पाठ जमिनीवर. 1. 2 ला श्वास सोडत दोनही पाय जमिनीवर. 2. श्वास घ्या. श्वास सोडा. 1. 2 ला पाय गुडघ्यात वाकून पोटावर घ्या. 2. 3 ला दोन्ही हातांनी पायांना मिठी मारा. 3. 4 ला हनुवटी कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. 4. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. पवनमुक्त आसनाचे फायदे. कमरेचे स्नायू व मणके मोकळे होतात. पोटावर दाब आल्याने वायू मुक्त व्हायला मदत होते. मलावरोध नाहीसा होतो. मासिक पाळी नियंत्रण होते. आसन सोडणार आहोत. 1 ला मान पाठ जमिनीवर. 1. 2 ला हात बाजूला. 2. 3 ला पाय सरळ. 3. 4 ला पाय गुडघ्यात न वाकविता जमिनीवर. 4. दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. उपासन मत्स्यासन करणार आहोत. त्यासाठी 1 ला दोनही पायात अंतर घ्या. 1. 2 ला पद्मासन स्थिती पूर्ण करा. डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाच्या मांडीवर व उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर घ्या. पद्मासन स्थिती पूर्ण करा. 3 ला हातांच्या मदतीने टाळू जमिनीवर टेकवा. 3. 4 ला हातांनी पायांची बोटे पकडा. 4. मागची भिंत पाहण्याचा प्रयत्न करा. पद्मासन घेता येत नसेल तर सहजासन अथवा पाय सरळ ठेवले तरी चालतील. संपूर्ण लक्ष श्वासाकडे असेल. संत श्वसन चालू असेल. आसन सोडणार आहोत. 1 ला दोन्ही हात कानांजवळ. 1. 2 ला हातांच्या मदतीने टाळू सोडून घ्या. 2. 3 ला पद्मासन सोडायचं आहे. 3. शयन स्थिती पूर्ण. शवासन घेणार आहोत. 1 ला पायात अंतर. 2 ला हातात अंतर. 3 ला मान डाव्या किंवा उजव्या बाजूला कललेली. दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. सुटणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीर सैल सोडा. आसनांमधून आलेला थकवा कमी करण्याचा प्रयत्न करा.
व बोटे बाहेरच्या बाजूस असतील. दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन हाताची घडी जमिनीवर ठेवावी. डोके उजवीकडे वा डावीकडे फिरवून कान हाताला वा जमिनीला लावून ठेवावा. डोळे अलगदपणे बंद करावे. शरीर हे शवासनाप्रमाणे शिथिल सोडावे. पूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. कुठेही ताण नाही, कुठेही दाब नाही. एकला श्वास घेत दोन्ही हात समोरून वर. 1. दोनला श्वास सोडत कमरेतून पुढे वाकून हात जमिनीला. 2. या आसनामध्ये कपाळ जमिनी
आसन सोडणार आहोत. 1 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. 1, 2 ला हात बाजूने खाली. 2, 3 ला डावा पाय मागे. 3, विरुद्ध पायाने आसन करणार आहोत. 1 ला उजवा पाय पुढे. 1, 2 ला श्वास घेत दोन्ही हात समोरून छताच्या दिशेने. 2, 3 ला श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचा आहे. 3, कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा. डावा पाय मागे घ्या. 3, दंडस्थिती पूर्ण. आसन करणार आहोत.
थकवा जाणवल्यास थोडं थांबायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, प्रदीर्घ श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा कपालभाती प्राणायामात सुरुवात
स्थितीत 1. 2 ला जास्तीत जास्त शरीर वर ताणून घ्या 2. आसन सोडणार आहोत. श्वास सोडत हात बाजूने खाली. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा व इतरांनाही शेअर करा. लवकरच आपण नवीन एका योग प्रक्रियेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.